नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनलमध्ये मी पुन्हा स्वागत करतो. आज पुन्हा एकदा तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ मी लाईव्ह रेकॉर्ड करतोय आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शक्य होईल तितक्या तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांना मी उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल. आता आपण प्रश्न पाहू. बघा, इथे साधक काय म्हणतायत की माझे इष्टदेव महादेव होते, अचानक त्यांची पूजा केली की त्रास होतो, आजारी पडते म्हणून पूजा जप करणं सोडून दिलं, भीती वाटल्यासारखं होतं, जप केले की हा काय प्रकार असू शकतो? बघा, या बाबतीत मला तुम्हाला एक सांगायचं आहे की जेव्हा तुमचे इष्टदेव महादेव आहेत, पण मग अशा वेळेला महादेवांचा तुम्ही जप केल्यानंतर जर तुम्हाला त्रास होत असेल किंवा इतर कुठल्याही देवतेचा जप केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल, तर याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला कोणीतरी नकारात्मक शक्ती किंवा कुठली तरी भूत प्रेत बाधा ही सोडलेली आहे. ज्या वेळेला तुमच्या शरीरात किंवा तुमच्या सभोवताली एखादी शक्ती सोडली जाते आणि ती शक्ती ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला असते आणि मग त्या परिस्थितीमध्ये मग जेव्हा आपण महादेवाचा जप करणं किंवा कुठलंही पोथी वाचणं, ग्रंथ वाचणं सुरू करतो, मग त्यावेळेला त्या शक्तींना त्याच्यापासून त्रास होऊ लागतो आणि आपल्यापासून त्यांना दूर जाण्याच्या भीतीने मग त्या व्यक्तीला त्या त्रास द्यायला सुरुवात करतात. आता इथं बघा, इच्छाशक्तीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, जर तुमची इच्छाशक्ती दृढ असेल, जर तुम्ही दृढनिश्चयी असाल, हट्टी असाल, तर तुम्ही हट्टाने पेटून उठल्यानंतर आणि दररोज जो त्रास होतोय त्या त्रासातून तुम्ही मंत्र जप जर केलात तर निश्चितपणे तुमच्या सभोवताली जी वाईट शक्ती, जी प्रेतबाधा तिथं संचार करते, जी फिरते, ती आपोआप तुमच्या घरातून आणि तुमच्या सभोवताली तिथून निघून जाईल. पण ह्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करायला हवा की एवढ्या 8 दिवसात 21 दिवसामध्ये मला कितीही त्रास झाला तरी मी तुम्हाला जे वचन देतोय तुमच्या जप करण्याचं, हे कुठलेही विघ्न येऊ न देता माझं संकल्प पूर्ण करून तुम्ही घ्या आणि मला जप करायला तुम्ही मदत करा. अशा प्रकारची इच्छा ज्या वेळेला त्या व्यक्तीची होईल, मग त्यांना कितीही त्रास होऊ दे, जप करणं कधीही सोडू नये. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला त्या प्रश्नामध्ये मला बघा एक सांगायचं आहे की बाहेरची शक्ती ज्या वेळेला आपल्या घरात प्रवेश करते, आता शक्ती घरामध्ये प्रवेश करण्याची कारणं वेगवेगळे असतात. आपण नोकरीच्या निमित्ताने किंवा कुठल्या इतर निमित्ताने जेव्हा आपण घरातून बाहेर पडतो किंवा आपण शरीरावर ज्या वेळेला स्प्रे यूज करतो किंवा परफ्यूम यूज करतो, मग त्या परफ्यूमच्या वासाने सुद्धा ती जी भूत प्रेतबाधा असते ती तुमच्याकडे आकर्षित होऊन तुमच्या घरी तुमच्या मागून चालत येते. किंवा जर एखाद्या विरोधकाने तुमच्यावर किंवा तुमचा नाश करण्याच्या हेतूने जर एखादी भूत प्रेतबाधा तुमच्या मागे सोडली, तर अशा वेळेला सुद्धा त्या शक्ती तुमच्या घरात येऊ शकतात. आणि मग त्याच्यानंतर जर तुम्ही मांसाहार करत असाल किंवा दारूचं सेवन करत असाल, मग त्यांच्यासाठी ह्या गोष्टी चांगल्याच आहेत. ज्या वेळेला एखादा व्यक्ती परफ्यूम वापरतो किंवा सेंट वापरतो किंवा कुठल्याही प्रकारचं सुवासिक अत्तर वापरत असेल, तसेच मांसाहार करत असेल किंवा नकारात्मक गोष्टी करत असेल, तर अशा वेळेला ह्या मागे लावलेल्या शक्ती किंवा एखाद्या ठिकाणावरून तुमच्या मागे अट्रॅक्ट होऊन आलेल्या शक्ती सुद्धा तुमच्या घरात वास्तव्य करतात. आता ही जी शक्ती आहे ती तुमच्या मागे कोणी लावलेली आहे की तुमच्याकडे अट्रॅक्ट होऊन आलेली आहे? तुम्ही जर महादेवाची पूजा करत असाल आणि मंत्र म्हणताना जर तुम्हाला त्रास होत असेल, तर त्या त्रासाला घाबरून न जाता तसाच मनातल्या मनात तुम्ही जप करा. आणि मनातल्या मनात जर शक्य नसेल, आजारपण असेल, तर अशा वेळेला तुमच्या मंत्राचा आवाज किंवा तुम्ही जो काही जप करताय तो मोठ्याने म्हणा. कारण तुमच्या आवाजाचे जे काही तरंग आहेत, तुमच्या आवाजाच्या ज्या वेव्हज आहेत, त्या तुमच्या बाजूला पूर्ण त्यांचं एक आवरण तयार झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला तुमच्या बाजूला तुमच्या मंत्राचं एक आवरण, एक कवच तयार होईल, त्याच वेळेला ती शक्ती तुमच्यापासून कायमस्वरूपी लांब निघून जाईल. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि लक्षात घ्या, घाबरून न जाता तुम्ही मोठ्याने मंत्र म्हणा. मोठ्याने म्हणजे आपल्याला 10 घरांना ऐकायला जाईल एवढ्या मोठ्याने म्हणायचं नाही, पण घरात आपण ज्या वेळेला रेग्युलर संवाद साधतो, आपलं कम्युनिकेशन ज्या प्रकारचं असतं,
त्या कॉन्व्हर्सेशनच्या व्हॉल्यूमच्या टाईपमध्येच तुम्हाला एक नॉर्मल लेवललाच मंत्र म्हणायचा आहे. तर म्हणा असं पण मी तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही किंवा मंत्र म्हणू नका असं पण मी म्हणणार नाही, कारण तुमचा त्रास केवढा गंभीर आहे किंवा तुम्हाला हे भास करून देण्याचं काम सुद्धा त्या नकारात्मक शक्ती करून देऊ शकतात. त्यामुळं या भासातून बाहेर पडून किंवा या त्रासाला सहन करा, थोडीशी कड काढा, पण तुम्ही मंत्राला मोठ्यानं म्हणायला सुरुवात करा. काही दिवसातच त्या शक्ती तुमच्यापासून कायमच्या निघून जातील. आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हे 101% चॅलेंज मी तुम्हाला देतो. आता पुढचा प्रश्न असा होता की आमच्या शेजारी जे आहेत त्यांच्याकडे बायंगी आहे, आम्ही 100% उदाहरण आहो. आता हा प्रश्नाचं जे दुसरं वाक्य होतं ते मला काही समजलं नाही, त्यामुळे तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर कृपया तुमचा जो प्रश्न आहे तो मला व्यवस्थित विचारा. पुढचा प्रश्न आहे की मला तुमचा नंबर मिळेल का, ॲड्रेस मिळेल का? प्लीज बघा, मी तुमच्या प्रश्नांना सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन. बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की त्यांना नंबर हवा आहे, तर थोडीशी मला मुदत द्या, मी लवकरात लवकर तुम्हाला नंबर देईन. पण तोपर्यंत तरी माझा ईमेल ॲड्रेस सगळ्यांकडे आहे, तर कृपया त्या ईमेल आयडीचा तुम्ही वापर करा. तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. साधकांचे प्रश्न येतात त्यांना उत्तर देणं हे माझं कर्तव्य आहे आणि अशा सगळ्या साधकांना मी प्रश्नाचं उत्तर देतच असतो. तेव्हा असा तुम्ही गैरसमज करून घेऊ नका की मी कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही किंवा मी तुम्हाला इग्नोर करतोय. पुढचा प्रश्न आहे श्री गुरुदेव दत्त. गुरुजी, माझ्या जीवनात खूप अडचणी येत आहेत आणि माझं नाव खिद्रापूर, ग्रामदैवत कोपेश्वर आणि कुलदैवत खंडोबा मंगसुळीचा आहे. कर्ज वाढतच आहे, मुलाचे लग्न जमत नाही, मला मार्गदर्शन करावे. तर बघा, सगळ्यात अगोदर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या घरी, तुमच्या देवघरात देव आहेत का? आता हा प्रश्न मी का विचारतोय याचा तुम्ही थोडासा विचार करा. तुमच्या देवाऱ्यात जर देव असतील तर मग ते देव तुमच्या घरात भांडणं होऊ देणार नाहीत, कटकटी होऊ देणार नाहीत. आणि कर्जाचा प्रश्न, कर्जमुक्तीसाठी सुद्धा तुम्हाला मी उपाय देतो आणि ह्याच्यापूर्वी सुद्धा एक साधारणतः वर्षभरापूर्वी मी कर्जमुक्तीसाठी मंत्र व्हिडिओमध्ये दिला होता. कृपया तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर त्या व्हिडिओमध्ये जो मंत्र मी दिला होता, वापर केलात, जप केलात किंवा ती विधी जर तुम्ही केलीत तर नक्कीच तुम्हाला फरक पडेल. आता मुलाचे लग्न का जमत नाही? बघा, मुलाचे लग्न जमण्याला बरीच कारणं असू शकतात. बरं, मला एक सांगा की त्या मुलाचं कुठे बाहेर प्रेम प्रकरण होतं का? कारण मला तुमचा प्रश्न वाचल्यानंतर असं जाणवतंय की त्याचं बाहेर कुठेतरी प्रेम प्रकरण असावं किंवा त्याने मनानुसार जर एखादं स्थळ तुमच्यापर्यंत आणलं असेल आणि किंवा तुमचा आई वडिलांचा त्यांना जर नकार असेल तर अशा वेळेला त्या मुलगीची इच्छा किंवा तिची तळमळ सुद्धा तिथं लागलेली असेल. बरं, आता हा राहिला त्रासाचा भाग. आता तुम्हाला मी ह्यातून उपाय सांगतो. उपाय थोडासा मोठा आहे, पण हा उपाय जर तुम्ही केलात तर तुम्हाला निश्चितच परिणाम पाहायला मिळेल. जर तुमची इच्छा असेल तर आता तुम्ही हा उपाय ऐका आणि हा उपाय तुम्ही करायला घ्या. बघा, ह्यासाठी 61 सोमवार तुम्हाला उपवास धरावा लागेल, म्हणजे तुम्हाला नाही, ज्या मुलाचं लग्न करायचं आहे. आता हा उपाय या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्या सर्व मुलांना आणि मुलींना सांगायचं आहे की ज्या मुलींचं लग्न जमत नसेल किंवा ज्या मुलांचं लग्न जमत नसेल त्यांनी हा उपाय अवश्य करावा. हा उपाय मी ज्या मुलांना आणि मुलींना सांगितला होता त्यांचं लग्न पार पडले आणि आज ते सुखानं संसार करत आहेत. तेव्हा माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा उपाय करून पाहावा. 61 सोमवारचं व्रत ज्या मुलाला किंवा मुलीला स्थळ मिळत नाही किंवा ज्यांचं लग्न तुमचं मीटिंग झाली असेल, बोलणं चाललं असेल, पण अशा वेळेला जर तुमचं लग्न मोडत असेल तर मग अशा वेळेला तुम्हाला हे करायचं आहे. आता हे 61 सोमवारचा उपाय थोडासा तुम्ही लक्ष देऊन ऐका. हे तो विषय असा आहे की ज्या मुलग्याचं किंवा मुलगीचं लग्न जमत नाही त्या मुलानं किंवा मुलीनं महादेवाच्या मंदिरात जाऊन 5 सफेद फुलं, कच्चं दूध, पाणी आणि नारळ तिथं वाहायचं आहे. ह्या वस्तू ज्या सांगितल्या त्या तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून ऐका. बरं, हा कार्यक्रम जो करायचा आहे तो कार्यक्रम असा करायचा
की जर तुम्ही शहरातल्या ठिकाणी असाल किंवा गावाच्या ठिकाणी असाल, तुमच्या राहत्या घराच्या जवळ मंदिर असलं पाहिजे. लांब असेल तर मग थोडासा इथं प्रॉब्लेम येतो, कारण सकाळी आंघोळ करून तुम्ही जे वस्त्र तुम्ही घालाल त्या वस्त्रांवर तुम्ही आंघोळ करायची आहे आणि वल्या वस्त्रानंच तुम्ही तिथं मंदिरात जायचंय. लक्षात घ्या, वल्या वस्त्रानंच तुम्ही मंदिरात, म्हणजे तुमचं शरीर आंघोळ करून तुम्ही कपडे घातल्यानंतर पुन्हा पाणी तुम्ही घ्यायचं आहे आणि वल्या वस्त्रानं सगळी पूजेचं साहित्य घेऊन तुम्ही तिथं मंदिरात जायचंय आणि त्या मंदिरात गेल्यानंतर तिथं शंकराची पूजा करायची आणि पूजा केल्यानंतर तसंच घरी परत यायचंय. मंदिरात जाताना आणि मंदिरातून परत घरी येताना कोणी मागून हाक जरी मारली किंवा कोणी ओळखीचं जरी भेटलं तरी कोणाशी बोलायला थांबायचं नाही. तुम्हाला कोण नाही कोणतरी भेटणार आणि तुमचं हे 61 सोमवारचं व्रत मोडणार, हे तुम्हाला मी आता सांगतो. पण हा उपाय जो असा आहे, हा उपाय तुम्ही जर केलात, आता हे खूपच मोठं अवघड आहे. त्यामुळेच मी सांगितले की तुमच्या मनाची जर तयारी असेल तर हा उपाय करा. कुठलीही शक्ती याच्या पुढं काही करू शकत नाही. ज्या वेळेला तुम्ही 61 सोमवार कुठलीही नकारात्मक शक्ती ह्या उपायाच्या आड यायला जर लागली किंवा जर तुम्ही हे उपाय त्यातूनही जर तुम्ही हा उपाय पूर्ण केलात, तुम्हाला 7 जन्म अशी योग्य पत्नी किंवा पती मिळणार, हे माझं तुम्हाला आज वचन आहे. लक्षात घ्या, कारण ज्या मुलांनी आणि मुलींना हा उपाय केलाय त्या उपायालाच मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय. तेव्हा तुमची जर महादेवावर श्रद्धा असेल आणि तुम्हाला जर तुमचं कार्य पूर्ण करून घ्यायचं असेल तर अशा वेळेला हा उपाय तुम्ही करून पहा. सोमवारचा तुम्हाला थोडा त्रास होईल, पण घरी आल्यानंतर तुम्ही पायावर पाणी घेऊन वस्त्र जी आहेत ती बदलून तुम्ही नंतर बोलला तरी चालेल, पण सोमवारचा दिवस हा तुमचा पूर्णपणे उपवास असणार आहे. आता हा उपवास कसा करायचा, तर कुठल्याही प्रकारची जी काही उपवासाची पदार्थ असतात, म्हणजे तुमची खिचडी असेल किंवा वरी असेल, ते काही खाऊ नये. फळांवर उपवास करा, शक्य असेल तर खडी साखर तोंडात ठेवून उपवास करा. पण हा जो 61 सोमवारचं व्रत आहे ते केल्यानंतर कोणाच्या नशिबात जरी नसेल मुलगी तरी ते लग्न होईलच, एवढं लक्षात घ्या. तुम्ही मुलाचं लग्न जमत नाही या संदर्भात प्रश्न विचारला होता, म्हणून हा उपाय मला सांगावासा वाटला. आता पुढचा प्रश्न आहे, तुम्ही मूर्त आत्म्याला बोलू शकता, तुझ्याकडे कला आहे, मला पण बोलवायचे आहे बाबाला. आय एम फ्रॉम गोवा बिचोलीम. बरं, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला मृत आत्म्याला का बोलवायचं आहे? ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संपतं, 13 दिवस ती व्यक्ती तुमच्या तिथं सोबत असते, बाजूला असते. मग ते श्राद्ध झाल्यानंतर 13वं पूर्ण घातल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रवासाला सुरुवात होते. त्या व्यक्तीचा आत्मा पंचतत्वात विलीन होतो आणि मग त्याला गती मिळायला सुरुवात होते. मग असं असताना त्या आत्म्याला आपण का बरं त्रास द्यायचा? तुम्हाला कशासाठी बोलवायचे, काय करायचे, हे तुम्ही मला कारण सांगितलं नाही, त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण विधी सांगू शकत नाही. लक्षात घ्या, कुठलीही अनैसर्गिक गोष्ट करताना त्याच्या परिणामांची जर पर्वा तुम्हाला नसेल तर बिनधास्तपणे तुम्ही त्या आगीत उडी टाकू शकता. त्याला माझी तुम्हाला साथ आहे. पण विनाकारण निसर्गाच्या नियमांना जर तुम्हाला खोडसाळपणे बदलायचं असेल किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये अडचण निर्माण करायची असेल तर अशा वेळेला आपल्या जीवाशी आपण खेळ करतोय हे वाक्य तुम्ही माझं ध्यानात ठेवा. तुम्ही तुमच्या बाबांना जर बोलू पाहताय तर त्याला कशासाठी, काय कारण आहे किंवा तुम्हाला काय त्रास आहे, मग त्याचा जर तुम्हाला काही करायचं असेल, त्यांची काही इच्छा पूर्ण राहिली असेल तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या गावच्या देवाला तुम्ही कौल लावू शकता. तुमचं जे पितृश्राद्ध असतं, पितृतर्पण असतं, त्यावेळेला तुम्ही त्यांची सेवा करा. वर्षातील पितृपंधरवड्याचे 15 दिवस आपल्या हातून जर काही चूक झाली असेल तर त्या चुकांना सुधारून त्यांच्याकडे क्षमा मागण्यासाठीच ते सगळे पितृ खाली आलेले असतात. तेव्हा माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्हाला ही क्रिया कशासाठी करायची आहे याचं ठोस कारण तुम्ही मला काही दिलं नाही. इथं यूट्यूबच्या माध्यमातून जर मी अशा विद्या तुम्हाला शिकवायला लागलो तर मग माझं पण कल्याण चांगलंच होईल. आता पुढचा प्रश्न आहे, खूप छान माहिती आहे,
आमच्यावर माझ्या जावेनेच करणी केली आहे, मुस्लिमची करणी केली आहे, उपाय सांगा. बरं, मला तुम्हालाच आणि इतर सर्वांना आज एकच प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा तुम्ही असं सांगता की बाबा करणी केलेली आहे, मग ती करणी कुणी केली, कुठून केली, ते सुद्धा जरा टाईप करून त्याच्यामध्ये लिहत जा. कारण मग मला त्याच्यानुसार तुम्हाला सांगणं किंवा मार्ग काढणं सोपं होऊन जातं. आता जावेने जर तुमच्या करणी केली आहे तर तुम्ही कुठे कौल लावलात किंवा तुम्ही कुठल्या देवऋषांकडे गेलात, कुठल्या सिद्ध पुरुषांकडे तुम्ही गेलात, हे मला तुम्ही सांगा. आणि तिथे जर गेलात आणि तुम्हाला तिथून जर कळलं तर मग त्यांनी उपाय पुढचा काय दिला. कारण मुस्लिमची जर करणी केली असेल तर बघा, धर्म हे सगळे सारखे आहेत आणि प्रत्येक देव हा सगळ्या लोकांसाठी एकच आहे. आता धर्म असे आहेत की प्रत्येक धर्म माणसाला कसं जगायचं हे शिकवतो. आता मुस्लिमची करणी म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मला काही कळत नाही. पण पीर बाबा म्हणा किंवा दस्तगीर बाबा म्हणा किंवा कोणीही शक्ती असू दे, ह्या शक्तींच्या माध्यमातून कोणाचंही वाईट केलं जात नाही. लक्षात घ्या, जर कुठली आत्म्याची शक्ती असेल तर त्या आत्म्याच्या शक्तीला कुठलीही जात नसते, कुठलाही धर्म नसतो. ती फक्त वाईट शक्ती असते. आणि ज्या शक्तींचा वापर करून जे लोक वाईट कामं करतात त्यांचा सुद्धा नाश हा वाईट पद्धतीनेच होत असतो. तेव्हा जिथून तुम्हाला कळालं तिथं तुम्हाला काय मार्ग मिळाला आणि तिथं तुम्हाला पुढं काय वाटचाल करायला सांगितली हे मला तुम्ही सांगा. कारण ते सांगितल्याशिवाय मला ह्याच्यातून मार्ग काढणं कठीण आहे. कारण तुम्ही मोगामपणे जर सांगाल ते मला कळणार नाही, पण तुम्ही जरा क्लिअरमध्ये सांगितलं तर मग त्याच्या पुढचा मार्ग काढणं मला सोपं जाईल. बरं, तुम्ही जर मुंबईच्या ठिकाणी राहत असाल तरी तुम्हाला प्रश्न मी उत्तर देतो. बरं, मुंबईच्या ठिकाणी तुम्ही राहता की कोणत्या गावी राहता हे सुद्धा तुम्ही मेन्शन केलेले नाहीत. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही ते मेन्शन करत जा, तिथे नमूद करत जा. आता जर तुम्ही मुंबईच्या ठिकाणी राहत असाल तर रे रोड आणि डॉकयार्ड रोडच्या मधोमध सय्यद अली मीरा दातार यांचा दर्गा आहे. तर येणाऱ्या गुरुवारच्या आत किंवा गुरुवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या आत तुम्ही तिथे जाऊन या. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती बोलून या. लक्षात घ्या, मरण यातना भोगणाऱ्या व्यक्तींना सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर फरक पडलेला आहे. आता हे सर्व ज्ञात आहे आणि तिथल्या शक्तीचा फायदा हा तुम्ही करून घ्यावा असं मला वाटतं. तुमच्या जावेने कितीही करणी करू दे, तिनं कितीही जारण मारण विद्या सोडू दे हो, पण तुम्ही चांगल्या शक्तींना शरण गेलात तर तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला त्या संकटातनं ती दैवी शक्ती बाहेर काढेल. आणि जर तुम्ही मुंबईच्या ठिकाणी किंवा आजूबाजूला राहत असाल तरी तसं मला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला तसं सांगा, म्हणजे तुम्हाला अजून एका ठिकाणचं मला नाव देता येईल. कारण बघा, जे गृहस्थ आहेत, आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हा सर्वांना एक आवाहन करायचं आहे की ज्यांना अशी ठिकाणं हवी आहेत त्यांनी मला कृपया मेल करा. आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्हाला माझा मेल आय डी मिळेल किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा मेल आय डी तुम्हाला देतो. कृपा करून तुम्ही मेल आय डी पहा आणि मला मेल करा. हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकून घ्या. मला तुम्हाला काय मार्ग सांगायचा आहे तो समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मेल करा. कारण मेल तुम्ही एनी टाईम करू शकता, कधीही तुम्ही करू शकता आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं हे माझं काम आहे. आणि एक सांगतो की कोणाकडून मी 1 रुपयाही मागत नाही. तेव्हा तुम्हाला जर असं वाटत असेल की दादा पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही तर हे चुकीचं आहे. कोणाकडेही 1 रुपया न मागता मला ज्या ठिकाणांची नावं माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही जावं आणि तुम्ही चांगलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. तुमचं काम झालं, तुम्ही चांगले झालात, आजारातून बरे झालात, तुम्ही नंतर मला विसरलं तरी चालेल, त्याबद्दल मला जराही वाईट वाटणार नाही. पण आज जर तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या संपर्कात आला आहात तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, इथं ह्या चॅनलवर तुम्हाला मार्ग मिळणार आहे. मग त्या मार्गाला वापरून आपल्याला परीक्षेतनं पास होऊन पलीकडे जायचंय का आपल्याला त्या परीक्षेतनं नापास होऊन तिथंच थांबायचंय, हे सर्वस्वी मी तुमच्यावर सोपवतो. आता पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे, माझ्या कुटुंबाला आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावे लागते, कुठलंही काम होत नाही, कर्ज खूप वाढते आहे, काय करावे कळत नाही. आज तुम्ही जी माहिती सांगितली अगदी तसेच आमच्या बरोबर होत आहे. आमच्या प्रगतीवर खूप लोकांचं लक्ष आहे. जे बोलतात ते सर्व गोष्टी बरोबर होत आहे.
बरं, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी उपाय सुद्धा सांगितले होते. ते उपाय तुम्ही केलेत का? सर्वात प्रथम तुमच्या कुळदेवतेला आणि ग्रामदेवताला तुम्ही शरण जा, त्यांची सेवा करा, त्यांचा मानपान द्या. कारण तेवढं जरी तुम्ही केलं तरी सुद्धा तुमच्या बऱ्याचशा समस्या दूर होतील आणि तुम्हाला मार्ग मिळायला सुरुवात होईल. आणि त्यातूनही जर तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर तुम्ही मला मेल करा. चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेल आयडी आहे. तुम्हाला मी जी ठिकाणं आहेत ती ठिकाणं सांगतो आणि मग तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचा प्रश्न सोडवू शकता. बरं, आता पुढचा प्रश्न आहे बघा. जर कुळदैवत आणि ग्रामदैवत माहिती नसेल तर काय करावे? घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा माहीत नाही आमचे कुळदैवत आणि ग्रामदैवत कोणती, मग माहिती कशी करावी? साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला तुमचं मूळ गाव माहीत आहे का? ज्या ठिकाणी तुमचं कुळ वाढलं, ज्या ठिकाणी तुमचे नातेवाईक वाढले किंवा तुमची वंशावळ सुरू झाली, ते गाव माहीत करून घेणं महत्वाचं आहे. कारण असं होऊ शकणार नाही जर तुम्ही म्हणताय की घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा तुमचे कुळदैवत आणि ग्रामदैवत माहीत नाही, तर मग ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की एकतर तुमचे घरातले सगळे मोठी माणसं ही पिढ्यानपिढ्या परगावी राहत असतील किंवा बाहेरच्या कंट्रीमध्ये राहत असतील किंवा त्यांनी कधी देवाचं काहीच केलं नसेल. आताच्या मॉडर्न लाईफस्टाईलचा एकच ड्रॉबॅक आहे की आपण आताच्या लाईफस्टाईलला ॲक्सेप्ट करतो, आताची जी जीवन पद्धती आहे ती आपण अवलंबतो, पण आपली माती, आपली संस्कृती आणि आपली पिढी आणि आपल्याला काय परंपरांना अनुसरून आचरण करायचं हे आपण विसरून जातो. तुमची पिढी किंवा तुमच्या पहिल्या पिढीतल्या लोकांनी काय केलं, ते कशा पद्धतीचा मान देत होते, हे तुमच्या मूळ गावी गेल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि इथं बसून मला ते सांगता येणार नाही. बऱ्याच महिन्यांपूर्वी विनंती केली होती की जेव्हा प्रश्न तुम्ही विचाराल त्यावेळेला तुमचं गाव आणि तुमचा पत्ता तिथं नमूद करत जा. फोन नंबर देत जाऊ नका, कारण त्या फोन नंबरचा किंवा त्या पूर्ण डिटेल पत्त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. त्यामुळं तुमचा मोगाम पत्ता देत जा. म्हणजे तुमच्या गावचं नाव, तालुका आणि जिल्हा एवढं दिला तरी पुष्कळ आहे, पण तुमचं रस्ता कुठला हे तिथं देत जाऊ नका. ती सर्वस्वी तुमची जबाबदारी आहे, ती तुमची प्रायव्हसी आहे आणि तुमच्या प्रायव्हसीच्या उद्देशानेच मला तुम्हाला एक सांगायचं आहे की घरातल्या मोठ्या माणसांना जर माहीत नसेल मग त्यांना हा प्रश्न विचारा की तुमचं गाव कुठं आहे किंवा तुमचे आजोळ कुठले होते, तिथं सुद्धा जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मूळ गावाला शोधून काढत नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाची फोड होणं अशक्य आहे. आणि जर तुमच्या पिढ्यानपिढ्या USA मध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये किंवा कॅनडामध्ये राहत होत्या तर मग शक्य आहे की तुम्हाला तुमचं मूळ गाव वगैरे माहीत नसावं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणालाही त्याचं गाव माहीत नसेल किंवा कुठून ते आले हे माहीत नसेल तर त्याला मी कशी मदत करावी हे मला सुद्धा आता समजत नाहीये. त्यामुळे कृपया माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही तुमच्या गावचा तपास करा. त्याच्या शिवाय मार्ग काढून देणं किंवा त्या गावच्या देवीची काय पूजा करायची, तिला कसं मोकळं करायचं आहे हे सांगता येणं मला आता तरी अवघड आहे. कारण प्रत्येक देवीची पूजा वेगवेगळी असते आणि त्या देवीच्या मानपानानुसारच जर तुम्ही तिथं आचरण केलं आणि तिची पूजा केलीत तर ते तिला भागेल आणि ती तुमच्यावर सदैव प्रसन्न राहील. तेव्हा माझी हंबल रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या त्या मूळ गावचा शोध हा घ्यावा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असं तुम्ही मला ह्या कमेंट सेक्शनमध्ये सांगावं. आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांचा या व्हिडिओच्या माध्यमातून आता मी एक निर्णय मात्र घेतलेला आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांना मला आता उत्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची आहेत. कारण तुमचे बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात, मला आन्सर देता येत नाही आणि त्याच्यानंतर अनेक जणांचा गैरसमज होतो की मी तुमचे क्वेश्चन्स वाचतो पण तुम्हाला इग्नोर करतो, पण तसं नसतं. होल्ड वर ज्या कमेंट असतात त्या कमेंटला अप्रूव्ह केल्यानंतर त्या व्हिडिओच्या मागून कुठेतरी गायब होऊन जातात आणि मग त्यांना शोधलं तरी नंतर मिळत नाही. 10 वर्षापासून कोपरा सहाई
प्लीज फोन नंबर द्या, पत्ता द्या. ओके, बरं, मी पत्ता देतो, मेलमध्ये देतो. माझा मेल ID तुम्हाला मिळेल. दिवस इतके वेगाने निघून जात आहेत की मला काही करायला मिळत नाही, पण मी फोन नंबर घेतला की तुम्हाला देतो. पण माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नांना मेलच्या मार्फत विचारू शकता आणि मी कोणाच्याही मेलला टाळत नाही. मी तुमच्या मेलला उत्तर नक्की देणार. आता पुढचा प्रश्न बघा आहे की गुरुजी, माझा मुलगा खूप खराब चिडचिडपणा करतो, नको ते शब्द बोलतो, खूप राग येतो, त्याला काय करावं ते सांगा. बघा, मागे एक मी व्हिडिओ बनवला होता की रागाचं मूळ कारण नेमकं काय आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे स्पष्ट केलं होतं. आज थोडक्यात सांगतो. बघा, कधी कधी राग येण्याचं कारण आपल्या जन्माच्या वेळेला जी ग्रहस्थिती आहे ती सुद्धा असू शकते. तुम्ही ज्योतिषांकडे गेलात तर प्रत्येक 10 ज्योतिषांकडे गेलात तर तुम्हाला 10 ज्योतिषांची 10 उत्तरं मिळतील. त्याच्यावर कुठल्या ज्योतिषांवर तुम्ही विश्वास ठेवा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण जर पत्रिकेचा तुम्ही अभ्यास केलात तर तिथं लक्षात घ्या, राहू आणि मंगळ यांची स्थिती जर एकत्र आली असेल, राहू आणि मंगळ जर एका घरात आले तर अशा वेळेला तो अंगारक योग तयार होतो. आणि अंगारक योग जर वेगवेगळ्या स्थानात असेल तर त्यावेळेला ती व्यक्ती अतिशय हट्टी बनते. मग अशा वेळेला जर आपण आपला राग दाखवून किंवा आपण आपली शक्ती लावून त्या व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तर मग ते आपल्यासाठी सुद्धा हानिकारक असतं किंवा त्याच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं. त्यामुळं तुमच्या त्या मुलाच्या पत्रिकेचा अभ्यास करून जर तुम्ही योग्य तो निर्णय घेतलात तर बरं होईल. पण माझं तुम्हाला एकच विनंती आहे की अंगारक दोष जर असेल तर अंगारक दोषाची शांती जेव्हा ते तत्व जमिनीवर येतं त्यावेळेला तुम्ही अंगारक दोषाची शांती करून घ्या. एक 2,500-3 हजार रुपये लागतील, पण तुम्ही तेवढं करावं असं मला तरी वाटतं. कारण अंगारक योगाची शांती जर केलीत तर तो दोष निघून जाईल. पण ती शांती केल्यानंतर 1.5 महिना तुम्ही तुमचे पती, तुमचे सासरे, तुमचे आईवडील यांना सोडून इतर कोणाच्याही पैशाचं काहीही खरेदी केलेलं खाऊ नये. तुम्हाला बाहेर जर खायचं असेल किंवा जर कोणी तुम्हाला रेडीमेड आणून दिलं तरी ते इतरांच्या पैशानं तुम्ही खायचं नाही. आणि त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे की तुम्ही मांसाहार अजिबात करू नये किंवा तुमच्या लेकाला सुद्धा मांसाहार करायला लावू नका. पूजा झाल्यानंतर कमीत कमी 1.5 महिना त्याला शाकाहार खाण्यास द्यावा. पूजा झाल्यानंतर किमान 1.5 महिना तरी त्याला शाकाहारी भोजन खायला द्यावं. आता पुढचा प्रश्न बघा आहे, गुरुजी तुम्हाला एवढं नॉलेज कसं काय आहे? गावच्या लोकांना पण नसतं इतकं डिटेल, तुम्हाला संपर्क कसा करायचा? बघा महाराज, मला जर संपर्क करायचा तुम्हाला असेल तर माझा मेल ID तुम्हाला मी सांगतो. दत्त माझा लाडका @gmail.com ह्या माध्यमातून तुम्ही मला मेल करू शकता. तुम्हाला जे काही प्रश्न असतील, तुमच्या जे काही अडचणी असतील ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. याच्यावर मला तुम्ही मेल करा. आणि नॉलेजचं काय आहे बघा, लहानपणापासून माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या की त्याच्यानंतर मग मी दैवी शक्तींच्या मागे लागलो. म्हणजे मला क्युरिओसिटी होती की बाबा दैवी शक्ती असतील तर मला त्यांना प्राप्त करायचंय, बघायचंय. ज्या वेळेला तुम्ही ह्या शक्ती सिद्ध कराल किंवा तुम्ही साधनेला बसाल, जपाला बसाल, त्यावेळेला आपोआपच तुम्हाला हे ज्ञान येत जाईल आणि तुम्हाला कळेल की नेमकं शक्ती कुठून उगम पावते आणि ह्या शक्तीला वाढवायचं कसं, त्याला आपल्याजवळ सांभाळायचं कसं असतं. त्यामुळे मला मोठ्या ज्ञानी लोकांनी एवढं ज्ञान नाही, पण जे काही आहे त्याचा वापर मी लोकांना मार्ग दाखवण्यासाठी करतोय. आता पुढचा प्रश्न आहे बघा, साधकाने विचारला होता की नारळ कापूर आहे तोच नारळ पाण्यात विसर्जन करावा का? हो बघा, मी त्या व्हिडिओमध्ये एक उपाय सांगितला होता की नारळ घेऊन त्या नारळावर कापूर पेटवावा आणि कापूर विजेपर्यंत तुम्ही प्रार्थना करायची आहे. तर जो नारळ तुम्ही प्रार्थनेसाठी घेताय, ज्याच्यावर तुमचा कापूर विझलाय, तोच नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचा आहे. तो तिथे फोडू नये किंवा त्याचा प्रसाद म्हणून खाऊ नये. त्या नारळाला पाण्यात विसर्जन तुम्ही करा. आणि जर तुम्ही मुंबईला असाल तर बघा, मुंबईला समुद्र आहे की तुम्ही मुंबईच्या ठिकाणी सुद्धा तो नारळ पाण्याला देऊ शकता. त्यात गैर असं काहीच नाही. ठाण्याला आहे, पालघरला आहे, मुंबईला तर किती मोठा समुद्र आहे. त्या ठिकाणी तुम्ही नारळ सुद्धा तिथं वाहायला देऊ शकता, विसर्जन करू शकता. त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषय नाही. बरं, पुढचा प्रश्न आहे, मला सिद्ध पुरुष बघून सांगणारे मुंबई येथील पूर्ण पत्ता व नंबर
आपलाही द्याल का? मी 6 महिन्यापासून वाट पाहत आहे. सॉरी, बघा मी देतो तुम्हाला, तुम्ही मला मेल करा. माझा ईमेल ॲड्रेस मी तुम्हाला आता देतो. हा माझा मेल आय डी आहे आणि ह्या मेल आय डीचा तुम्ही वापर करा आणि मला तुम्ही मेल करा. मी तुम्हाला सिद्ध पुरुषांचं जे गृहस्थ आहेत त्यांचं मी तुम्हाला पूर्ण पत्ता देतो, तिथे कसं जायचं ते सांगतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून मला सांगायचं आहे की बॅकयार्ड रोडला किंवा रे रोडला तुम्ही उतरा आणि तिथून दारू खाण्याला सय्यद अली मीरा दातार यांच्या ठिकाणी तुम्ही तिथे जा. कारण त्या दर्ग्यात गेलं तरी सुद्धा आपल्या मागची जी संकट आहेत किंवा आपल्या मागून ज्या वाईट शक्ती आलेल्या आहेत त्यांचा तिथेच नाश व्हायला सुरुवात होते. तेव्हा तुम्ही तिथे जा, तुम्हाला नक्कीच फरक पडेल. ज्या साधकांचे मी प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये घेऊ शकलो नाही त्याबद्दल मी माफी मागतो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अजून प्रश्न घेईन आणि तुमच्या प्रश्नांची मी उत्तर देईन. आता व्हिडिओ फारच मोठा होत असल्या कारणामुळे आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो, कारण तुमच्याकडे सुद्धा एवढा वेळ नसतो की तुम्ही एवढे अर्ध्या तासाचे व्हिडिओ पाहू शकता. तुमच्या वेळेचं सुद्धा मला कळतंय, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवतो. ज्या साधकांचे प्रश्न आज ह्या व्हिडिओमध्ये येऊ शकले नाहीत त्यांचे प्रश्न मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन. पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती मी घेऊन तुमच्या समोर प्रगट होईन. तेव्हा आता आज्ञा असावी. येथे श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.